नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 6वी विषय गणित सराव संच 4.2. पहा आता सराव संच 4.2 मध्ये प्रश्न पहिला आहे, खाली दिलेल्या संख्येमालिकेतील आकृतिबंध ओळखा आणि पुढील 3 संख्या आल्या. आकृतिबंध आपण तिसरीपासून शिकत आलेलो आहोत. आता पाहिजे संख्यांचा आकृतिबंध आपल्याला ओळखायचा आहे. आता इथे 1 1 1 1 1 म्हणजे इथे एकचाच आकृतिबंध सगळीकडे दिलेला आहे, म्हणून इथे सुद्धा काय येणार आहे 1 1 आणि 1. इथे काय आहे एकचा आकृतिबंध आहे. तर दुसरा आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10, कारण या काय आहेत क्रमवार संख्या आहेत, त्यामुळे इथे येणार 8 9 आणि 10. आता तिसरा प्रश्न आहे 1 3 5 7 9. यामध्ये आपल्याला पहा 2चा फरक जाणवते. 1 अधिक 2 3 3 अधिक 2 5 5 अधिक 2 7 7 अधिक 2 9 9 अधिक 2 11 11 अधिक 2 13 13 अधिक 2 15. हा आहे याच्यामध्ये आकृतिबंध. आता चौथा प्रश्न आहे 2 4 6 8 10 12, म्हणजे 2 आणि 2 4 4 आणि 2 6 6 आणि 2 8 8 अधिक 2 10 10 अधिक 2 12, म्हणजे 2 मिळवले आहेत. 12 अधिक 2 14 14 अधिक 2 16 16 अधिक 2 18. सोपा आहे पहा. आता पाचवा प्रश्न आहे 1 3 6 10 15 21. इथं चढता क्रम आहे पहा. 1 अधिक 2 3 3 अधिक 3 6 6 अधिक 4 10 10 अधिक 5 15 15 अधिक 6 21, मग 21 अधिक 7 28 28. आता इथे 21 मध्ये 7 मिळवले तर आपण, मग 28 अधिक 8 36 आणि 36 अधिक 9 45. इथं काय करायचे आहेत क्रमवार संख्या मिळवायच्या आहेत. आता पुढचं आहे 1 4 9 16 25 36. आता पहा या वर्ग संख्या आहेत. 1चा वर्ग 1 8चा वर्ग 1चा वर्ग 1 2चा वर्ग 4 9चा वर्ग 3चा वर्ग 9 4चा वर्ग 16 5चा वर्ग 25 6चा वर्ग 36 7चा वर्ग 49 8चा वर्ग 64 आणि 9चा वर्ग 81. या काय आहेत वर्ग संख्यांचा आकृतिबंध आहे. आता पुढं आहे, आता पुढचं पाहू कोणत्या संख्या दिल्यात 1 8 27 64 125. आता इथं पाहू बरं काय आहे. हां 1चा घन 1 8चा 2चा घन 8 3चा घन 27 4चा घन 64 5चा घन 125, मग इथं काय येईल 6चा घन 216. आता 7चा घन 343 7 नंतर घेणार 8 8चा घन 512. हा आकृतिबंध आहे. क्रमवार संख्यांचे घन आहेत. 8 नंबरला आहे 0 1 1 2 3 5 8 13 आणि 21. पहा आता इथं काय आकृतिबंध आहे, तर 2 संख्या मिळून पुढची संख्या तयार होते. तर 0 अधिक 1 1 1 अधिक 1 2 2 अधिक 1 3 3 अधिक 2 5 5 अधिक 3 8 8 अधिक 5 13 13 अधिक 8 21 21 अधिक 13 करावं लागेल. आता 3 आणि 1 4 आणि 2 आणि 1 3, इथं आली 34. आता 34 मध्ये 21 मिळवावं लागतील. 4 आणि 1 5 3 आणि 2 5, इथे आली 55. आता 55 मध्ये 34 मिळवावे लागतील. 4 आणि 5 9 आणि 5 आणि 3 8, इथं आली 89. हा आहे पहा याच्यामध्ये आकृतिबंध. आता 9 आहे 1 2 4 8 16 32
64. पहा आता प्रत्येक संख्येला 2ने गुणलेलं आहे. 1 गुणिले 2 2, 2 गुणिले 2 4, 4 गुणिले 2 8, 8 गुणिले 2 16, 16 गुणिले 2 32, 32 गुणिले 2 64. आता 64 गुणिले 2 आपल्याला करायचं आहे. मग किती येईल 64 गुणिले 2? 128. आता 128ला 2ने गुणावं लागेल. 128 गुणिले 2 किती येईल? 128 गुणिले 2 किती येईल? 256. आता 256ला 2ने गुणावं लागेल. 256ला 2ने गुणल्यावर किती येईल? बेस आहे 12, हातच्याला 1, बे पंचे 10, 1 11, हातच्याला 1, बे दोन्ही 4 आणि 1 5, 512 येते पहा. म्हणजे प्रत्येक संख्येला काय करायचं आहे? 2ने गुणायचं आहे. 2ने गुणून जे उत्तर येईल त्याला परत 2ने गुणायचं आहे. हा आकृतिबंध आहे पहा ह्याच्यामध्ये. आता 10वं पाहूया आपण. 1 3 9 27 आणि 81. आता इथं काय 1ला 3ने गुणायचं. 3 आलं. 3ला 3ने गुणलं 9, 9ला 3ने गुणलं 27, 27ला 3ने गुणलं 81. आता काय करावं लागेल आपल्याला? 81ला 3ने गुणावं लागेल. 81 गुणिले 3 किती येईल बरं? 243. 243 या संख्येला 3ने गुणावं लागेल. 3 त्रिक 9, 3 चौक 12, चला 1, 3 दुणे 6 आणि 1 7, किती आलं? 729. आता 729ला 3ने गुणावं लागेल. आता 729ला 3ने गुणूया. इथे करूया पहा आपण बाजूला. 729 गुणिले 3, 3 9 27, हातच्याले 2, 3 दुणे 6 आणि 2 8, 3 7 21, 2187. हा आकृतिबंध आहे पहा 10व्या गणितामध्ये. म्हणजे प्रत्येक संख्येला 3ने गुणायचं. याला 3ने गुणायचं, जे उत्तर येईल त्याला परत 3ने गुणायचं. याला 3ने गुणल्यानंतर जे उत्तर येईल चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.